भीतीदायक स्वप्ने हे आपण झोपेत असताना आपल्याला त्रास देतात, पण हे भीतीदायक स्वप्ने देखील एक निरोगी विश्रांतीचाच एक भाग आहेत. आपल्याला असे भीतीदायक स्वप्ने का पडतात हे आपल्याला नेमके सांगता येणार नाही, पण आपल्या मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या नवीन कनेक्शनसोबत याचा काही संबंध असू शकतो. चांगली स्वप्ने आणि भीतीदायक स्वप्ने आपल्या भावनिक प्रक्रिया मेंटेन ठेवण्यासाठी आणि स्वप्नाबाहेरच्या दुनियेत म्हणजेच आपल्या खऱ्या आयुष्यात फाईट ऑर फ्लाईट परिस्थितीसाठी आपल्याला ट्रेनिंग देण्यात म्हणजे प्रशिक्षित करण्यात आपल्याला मदत करू शकतात. फादर ऑफ सायकोॲनालिसिस डॉक्टर सिगमंड फ्रूड यांनी ड्रीमवर्कच्या मेकॅनिझमबद्दल सांगितलेले आहे. ड्रीमवर्क काय असते, ते कशा पद्धतीने काम करते याच्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या हँडरिटन नोट्सच्या PDF कॉपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही ती वाचू शकता. लॅटन ड्रीम, मॅनिफेस्ट ड्रीम, अनकॉन्शियस मेमरीज हे डॉक्टर सिगमंड फ्रूड यांनी सांगितलेल्या ड्रीम ॲनालिसिसच्या टेक्निकपैकी काही महत्त्वाचे ठळक भाग आहेत. नाईटमेअर्सचा म्हणजे भीतीदायक स्वप्नांचा जास्त करून सामना त्यांना करावा लागतो जे नॅचरली अँक्झियस असतात, म्हणजे नैसर्गिकरित्या जास्त चिंताग्रस्त असतात. भीतीदायक स्वप्नांसारखी भयानक स्वप्ने जास्त करून रेम स्लीपच्या दरम्यान पडतात. रेम स्लीप म्हणजे रॅपिड आय मुवमेंट, साध्या भाषेत म्हणायचं झालं तर गाढ साखर झोप. झोपेच्या रेम फेजमध्ये असताना आपलं शरीर स्लीप पॅरालिसिस नावाचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणजे संरक्षणात्मक यंत्रणा चालू करतं. आपली ब्रेनस्टेम शरीरातील स्नायूंना आराम करू देण्यासाठीचा सिग्नल पाठवते, जे सिग्नल्स आपले मसल्स रिलॅक्स करतात आणि रिलॅक्सिंग सिग्नल मिळाल्यामुळे आपले शरीर, हात, पाय यांची स्वप्न पाहत असताना हालचाल होत नाही. म्हणूनच आपण कधीमधी हलू शकत नसलेल्या अवस्थेमधून स्वप्नातून जागे होतो. अशा अवस्थेला ओल्ड हॅग सिंड्रोम असे म्हणतात. एखाद्या वाईट स्वप्नातून अचानक जागे झाल्यानंतर तुम्हाला कोणीतरी अंथरुणामध्ये दाबत आहे असे वाटू शकते. सुदैवाने आपली ब्रेनस्टेम आपण जेव्हा जागे होतो तेव्हा हा होत असलेला हॉरर इफेक्ट आपोआप कमी करते. काही लोकांसाठी तिखट, गोड किंवा अल्कोहोल यांसारखे शरीराचे तापमान वाढवणारे तसेच ताप आणि मायग्रेन यांसारख्या आरोग्याच्या समस्यामुळे आणि काही औषधांमुळे भीतीदायक स्वप्ने पडण्याचे प्रमाण वाढू शकते. बऱ्याच लोकांत असे सुद्धा दिसून येते की त्यांच्या स्ट्रेस, टेन्शन या मानसिक अवस्थेमुळे देखील त्यांच्यामध्ये भीतीदायक स्वप्ने पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ही अडचण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर PTSD असलेल्या लोकांमध्ये जास्त दिसते, जिथे मेंदू रात्री म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये भूतकाळातील घडलेल्या घटना पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये चालवतो. नाईटमेअर्स म्हणजे भीतीदायक स्वप्नांची मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही करू शकता अशा सर्वात चांगल्या गोष्टीपैकी एक म्हणजे त्या भीतीदायक स्वप्नांचे एक रेकॉर्ड बनवणे. तुम्ही कोणतेही स्वप्न पाहून त्या स्वप्नाचा अर्थ एकदा तरी गुगलवर सर्च करून बघण्याचा प्रयत्न केलाच असेल. तुम्ही स्वतः त्या स्वप्नावर विचार करून त्याचा जर अर्थ काढला तर तो जास्त फायदेशीर ठरू शकतो. यावर तुम्ही करू शकता अशी एक सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तुमच्या स्वप्नांची नोंद करण्यासाठी एक वीकली ट्रॅकर डायरी बनवा आणि त्यात तुमचे वाईट स्वप्नेसुद्धा नोट करा. कारण तुमचे वाईट स्वप्न त्यात नोंद केल्यामुळे ते तुमच्याकडून जास्त इफेक्टिव्हली मॅनेज केले जाऊ शकतात. यांच्या उपचारामध्ये वापरल्या जाणारी एक टेक्निक म्हणजे इमेज रिहर्सल थेरपी. या टेक्निकमध्ये तुम्ही नोट करून ठेवलेल्या वेगवेगळ्या भीतीदायक स्वप्नांना दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला सुटेबल असलेल्या किंवा हॅपी एंडिंग्स देऊन ते स्वप्न पुन्हा रिमेक किंवा व्हिज्युअलाइज करायची प्रॅक्टिस या टेक्निकमध्ये दिल्या जाते. ही टेक्निक तुमच्या मेंदूला एक नवीन इमॅजिनेशनची लॉकर रूम तयार करून देते. जेव्हा तुम्ही नाईटमेअर्ससारखे कॉम्प्लेक्स अनुभव तुमच्या रिअल लाईफमध्ये प्रत्यक्षात अनुभवाल तेव्हा तुम्हाला वारंवार येणाऱ्या भीतीदायक स्वप्नांबद्दल हे तुमची लॉकर रूम इफेक्टिव्हली काम करेल. भीतीदायक स्वप्नांची नोट करून ठेवून त्यांना व्हिज्युअलाइज करून त्यांना तुम्ही तुमची आवडती एंडिंग दिल्यामुळे आणि त्या प्रकारचे एक लॉकर रूम तुमच्या ब्रेनमध्ये तयार झाल्यामुळे तुम्हाला जे छळत होते ते भीतीदायक स्वप्ने आता बऱ्याच वेळा तुम्ही नव्याने तयार केलेल्या तुमच्या सुटेबल एंडिंगनुसार संपतील. इमेज रिहर्सल थेरपीच्या टेक्निक्समध्ये तुम्हाला तुमच्या नाईटमेअर्सला रिइमॅजिन करण्यामध्ये खूप मदत होते आणि हे भीतीदायक स्वप्ने पुन्हा कधी जर ऑकर झाले तर रिप्रोग्राम करणे हे शिकवणे असे लक्ष इमेज रिहर्सल थेरपीचे असते. बरेच लोक हे त्यांचे नाईटमेअर्स स्वतःहून हँडल करण्यासाठी सक्षम असतात आणि काही जण असे पण असतात की ते त्यांचे भीतीदायक स्वप्ने हे एन्जॉय करत असतात. परंतु
जर तुम्ही अशा स्वप्नामुळे स्ट्रगल करत असाल तर तो प्रॉब्लेम एखाद्या जवळच्या व्यक्तीला कळवावा किंवा जर शक्य असेल तर एखाद्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलची जरूर मदत घ्यावी. धन्यवाद.